राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चला, विचारसागर तरंग 7वा आणि परिच्छेद 7वाच राहिलेला, शेवटी राहिलेला आहे। निर्विकल्प समाधी। निर्विकल्प समाधी हेच फल आहे। सविकल्प ही जी समाधी आहे, हे साधन आहे। निर्विकल्प समाधीचं निर्विकल्प समाधी साध्य म्हटल्याच्या नंतर निर्विकल्प समाधीलाच मोक्ष म्हणावं, कारण जे साध्य आहे ते मोक्ष आहे। आणि निर्विकल्प समाधीमध्ये साध्य काय आहे, तर वृत्ती आणि भाव हे दोन्हीही ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होतात।
वृत्तीही आणि भावही कशात लीन होतात? ब्रह्मस्वरूपात होतात. मग लयरूप जी निवृत्ती आहे आणि आत्यंतिक निवृत्ती आहे. लयरूप निवृत्तीमध्ये वृत्तीचा लय होतो, वृत्तीचा लय होतो आणि भावाचा अभाव होतो. भावाचा काय होतो? अभाव होतो. पण भावाचा जो अभाव होतो तो काही कालापुरता होतो. पण या कालापुरता, जोपर्यंत वृत्ती लय पावलेली आहे तोपर्यंतच भावाचा अभाव होतो. आणि वृत्तीचा लय झाल्यामुळं पुन्हा वृत्ती ही प्रवृत्तीला येते. लय झालेला आहे तिचा लय झालेली वृत्ती ही पुन्हा प्रवृत्तीला येत असते. आणि वृत्तीचा आत्यंतिक जर निवृत्ती भाव झाला असेल तर पुन्हा वृत्ती प्रवृत्तीला येत नाही, है की नाही? मग जो भाव आहे तो भाव ब्रह्मरूप होण्यासाठी जो जीवाचा भाव आहे तो भाव ब्रह्मरूपाशी एकत्व का करत नाही, एकरूप का होत नाही? तर वृत्तीसहित भाव जर ब्रह्मस्वरूपामध्ये मावळला तर तो भाव पुन्हा विशेष स्वरूपाला येत नाही. तो भाव म्हणजेच आभास हा भावच आहे. आणि तोच भाव ब्रह्मस्वरूपामध्ये लीन व्हायला पाहिजे. पण ब्रह्मस्वरूपामध्ये तो भाव लीनच असतो, पण वृत्तीच्या संस्कारानं तो विशेष स्वरूपाला येतो. आता आपण जन्मलो आहोत, है का नाही? मग जन्मलोत म्हणल्यावर आता भावावर आहोत. भाव कुठे गेलाय का? आपला अस्थि भाव तो आहेच की, आहोत, आपण आहोत आहोत असं जी आपणाला वृत्तीनं जाणीव व्हायली तो आपण भाव स्वरूपानं आहोतच ना, है का नाही? पण तो भाव ब्रह्मरूप आहे असं जरी ज्ञान झालेलं असेल, तो भाव कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे. पण त्या वृत्तीला अंतःकरणाला अदृष्ट असल्यामुळं ती वृत्ती कुठून निघाली? अंतःकरणातून निघाली. म्हणून जोपर्यंत अंतःकरणाला अदृष्ट आहे तोपर्यंत तो भाव त्या वृत्तीसोबतच राहणार, है का नाही? मग जोपर्यंत वृत्तीची आत्यंतिक निवृत्ती होत नाही तोपर्यंत तो भाव ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य रूपानं तादात्म्याला पावत नाही, ब्रह्मस्वरूपाच्या तादात्म्याशी एकरूप होत नाही, तादात्म्य घडत नाही. मग घडत केव्हा? वृत्ती लय झाली तर. वृत्ती लय झाली तर मग आपण झोपेमध्ये ब्रह्मरूपच होतो. आपण काय होतो झोपेमध्ये? ब्रह्मरूपच होतो, है का नाही? का होतो? कारण वृत्ती झोपेमध्ये लय पावते. वृत्तीचा आत्यंतिक निवृत्ती होते का? पुन्हा जाग यायली ना, पुन्हा प्रवृत्तीला यायली ना वृत्ती. मग
वृत्ती जर प्रवृत्तीला यायलेली आहे, पुन्हा पुन्हा यायलेली आहे, त्या अर्थी त्या अंतःकरणाचा अद्रष्ट आहे. त्या वृत्तीचा आत्यंतिक निवृत्ती भाव व्हायना झालाय. आत्यंतिक निवृत्तीमध्ये वृत्ती जाय नाही आणि अत्यंत निवृत्त स्वरूप कोण आहे? ब्रह्म आहे. म्हणून वृत्तीचं त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे? हा, निवृत्ती व्हायला पाहिजे. त्याच्यात निवृत्तीच होते, है का नाही? मग झोपेमध्ये जी वृत्तीची निवृत्ती होते ती लयरूप निवृत्ती होते, है का नाही? आता झोपेत होते म्हणजे कशात होते? झोप नावाचा काही वस्तू आहे का? कधी दिसला का ते? म्हणजेच आपण झोपेमध्ये काहीही जाणत नाही, झोपीत काहीही जाणत नाहीत. ज्या अर्थी आपण जाणत नाहीत त्या अर्थी जाणण्यासाठी वृत्ती ही असावी लागते. वृत्ती कशात असावी लागते? जाणण्यासाठी असावी लागते, है का नाही? आणि जाणणे केव्हा घडतं वृत्तीकडून? ती वृत्ती जर विषयाकार होत असेल तर, ती वृत्ती विषयाकार होत असेल तर त्या ठिकाणी जाणणे घडेल. आणि त्या वृत्तीला जर विषयच प्राप्त होत नसतील तर त्या ठिकाणी वृत्तीला जाणणेपणा घडेल का? वृत्तीचं कळणं, वृत्तीला कळणं आणि वृत्तीला न कळणं, वृत्तीला कळणं कशात आहे? है का नाही? ज्ञानात आहे. आणि ज्ञान कधी आहे? विषय असेल तर. विषय असेल तर ज्ञान आहे, है का नाही? आणि मग त्या वृत्तीला कळणं विषय असेल तर आहे. जाणणं कधी आहे? विषय असेल तर, है का नाही? मग ते ज्ञान असेल तर वृत्ती, है का नाही? ज्ञान असेल तर वृत्ती आणि अज्ञान असेल तर अज्ञान असेल तर वृत्ती आहे का? वृत्ती आहे, पण कशात आहे? अज्ञानात आहे. वृत्ती नाही असं नाही, पण पण्या तत्वात आहे. आणि ते अज्ञान तत्व कसं आहे? काहीही न कळणे याला म्हणायचं अज्ञान, आणि त्यालाच म्हणायचं झोप. झोप कशाला म्हणायचं मग, है का नाही? आता झोपेचं आणि अज्ञानाचं स्वरूप, है का नाही? मग वृत्ती जर अज्ञानात बुडत असेल, झोपेमध्ये वृत्ती जर अज्ञानात बुडत असेल, तिथं काय जाणता येईल तिला, है का नाही? अज्ञानात जाणता येणार नाही, कारण अज्ञान प्रकाशन करत नाही. विषयाचं प्रकाशन अज्ञानाकडून घडतं का ज्ञानाकडून? ज्ञानाकडून घडतं, है का नाही? म्हणून जोपर्यंत ज्ञान आहे म्हणजे अंतःकरण जागृत अवस्थेत आहे. अंतःकरण जागृत अवस्थेत आहे म्हणजेच अज्ञानाला सोडून आहे, है का नाही? मग ती वृत्ती प्रकाशन करायला सज्ज असते, सज्ज, है का नाही? मग वृत्ती जर अज्ञानात बुडत असेल तर ती अज्ञान काय करतं? मारितं, म्हणजे नष्ट करतं का मूर्छित करतं?
अज्ञानानं वृत्ती नष्ट होते का मूर्छित होते? आहे का नाही? पुन्हा ज्या अर्थी वृत्ती प्रवृत्तीला यायली त्या अर्थी अज्ञानात ती काय होते? वृत्ती मूर्छित, म्हणजेच त्या वृत्तीचा अज्ञानात लय होतो. जसं कुंदाड खुरप्यानं खुरपिल्यालं त्याचा लय होतो, पण पुन्हा ते कुंदाड वर येतं. तसं जोपर्यंत अज्ञानामध्ये अज्ञानाचं आवरण आहे तोपर्यंत वृत्ती अज्ञानानं आवृत्त असते. वृत्ती कशी असते? अज्ञानानं आवृत्त म्हणजे झाकलेली असते. जोपर्यंत मातीच्या कोटांब्याखाली दिवा झाकलेला आहे तोपर्यंत दिव्याचं प्रकाशन आपणाला करता येणार नाही. आणि तो कोटंब झाकलेलं जर फोडलं, त्याच्यावर काठीनं जर प्रहार केला तर त्या ठिकाणी तो दिवा, मग त्या ठिकाणी अंधकार जरी असला तरी दिव्याचं प्रकाशन करता येतं का नाही? दिवा दिसतो का नाही? दिवा कसा आहे? प्रकाशरूप आहे ना. मग प्रकाशरूप वस्तूचं प्रकाशन करावं लागतं का होतं? आणि अंधारातल्या वस्तूचं जर प्रकाशन करायचं असेल म्हणजे ती वस्तू अप्रकाशरूप आहे, प्रकाशरूप नाही. तर त्या वस्तूचं प्रकाशन करायचं म्हणल्यावर होतं का? कारण तिथं प्रकाशाची सहाय्य लागतं, म्हणजेच आवरण निवृत्ती करावी लागते. किती आवरणाची निवृत्ती करावी लागते त्याला? जड पदार्थाचं प्रकाशन करता वेळेस त्या जड पदार्थावर दोन आवरणे असतात. एक अंधकाराचं असतं आणि दुसरं अज्ञानाचं असतं, हे का नाही? जरी अंधकाराचं आवरण आपण प्रकाशानं दूर केलं, एक आवरण गेलं, आता ती वस्तू काय म्हणून हे कळण्यासाठी वृत्ती ही लागती. मग वृत्ती काय करते? त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर करते आणि त्या वृत्तीमधला जो आभास आहे का, चैतन्य आहे ना, ते त्या वस्तूचं प्रकाशन करतं, है का नाही? मग अंधकारातलं जे काही पदार्थ आहेत त्याच्या प्रकाशनासाठी वृत्तीचीही गरज आहे आणि आभासाचीही गरज आहे, म्हणजे चैतन्याचीही गरज आहे. आणि साह्यासाठी प्रकाशाची गरज आहे. आता ते प्रकाशाची सहाय्यता वृत्तीला लागते का चैतन्याला लागते? चिदाभासाला? वृत्तीला लागते. चैतन्याला प्रकाशन करण्यासाठी वृत्तीनं ते दोन आवरण निवृत्त झाले. वृत्तीनं अज्ञानाचं झालं आणि हातातल्या प्रकाशानं अंधकाराचं झालं. हे दोन आवरण गेले की चैतन्य त्या ठिकाणी त्याला योग्यता मिळते. कशाची? देशाची, कालाची त्याला योग्यता मिळते. आणि ती योग्यता मिळाली की त्या ठिकाणी ते ज्ञान होतंय, है का नाही? मग हे झालं अंधकारातल्या वस्तूचं प्रकाशन करण्यासाठी एक तंत्र, है का नाही? युक्ती. आता वस्तू ही प्रकाशरूपच आहे. वस्तू कशी आहे? प्रकाशरूपच आहे. आणि प्रकाशरूप वस्तू ही अंधकारामध्ये झाकल्या जाते का? मग कशानं झाकल्या जाते? प्रकाशरूप वस्तू
अज्ञानानं झाकल्या जाते. कशानं झाकल्या जाते? अज्ञानाच्या आवरणानं, है का नाही? प्रकाश रूप असणारी वस्तू ही झाकल्या जाते. तसं जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं चैतन्याचं भान त्याला व्हायना झालंय, है का नाही? म्हणून अज्ञानाचं आवरण निवृत्त झाल्याबरोबर, कोटंब फोडल्याबरोबर दिव्याचं ज्ञान करून घ्यावं लागतं का होतंय? तसं आपण ब्रह्मरूप आहोत, आपण ब्रह्मरूप आहोत हे अज्ञानाचं आवरण गेल्यावर ज्ञान करून घ्यायचंय का? अज्ञान गेलं की आपण ब्रह्मरूपच आहोत असं ज्ञान करून घ्यायची गरज आहे का? होतंय, है का नाही? ते ज्ञान होतंय. मग झोपेमध्ये गेलेल्या पुरुषाला मी आहे असं भान कधी होतंय? अंधकार आहे का? दिवसा झोपलाय, अंधकार नाही. मग त्या चैतन्याला आवरण जे आहे ते कशाचं आवरण आहे? अज्ञानाचं आवरण आहे. झोपीचं म्हणजेच अज्ञानात आवरण जे आहे ते आवरण जे प्रकाशन करतं त्याला धरून बसलेलं आहे. आवरण कशावर आहे? वृत्ती कशात होते लीन? अज्ञानात लीन होती वृत्ती, अज्ञानात, है का नाही? मग अज्ञानात लीन जर झालेली वृत्ती ही प्रकाशन करण्याच्या योग्यतेला नसते तर त्या ठिकाणी चिदाभास काय करेल? वृत्ती प्रकाशन करत नाही, त्या ती वृत्तीच त्या ठिकाणी कार्य करत नाही, है का नाही? म्हणजे झोपलं कोण? चिदाभास झोपला का वृत्ती? वृत्ती झोपली, चिदाभास कधीही झोपत नाही, है का नाही? कारण झोपण्यासाठी अंथरूण लागत आहे, झोपायला अंथरूण लागत आहे ना. तसं चैतन्याला अंथरूण कशाचं आहे? झोपायला. वृत्तीला अज्ञानाचा अंथरूण आहे, पण चैतन्याला म्हणून ते झोपतच नाही, त्याला अंथरूणच नाही. कारण जाग असणं आणि झोपणं हे वृत्तीचा खेळ आहे, हा चैतन्याचा नाही. रात्र असणं आणि दिवस असणं हा पृथ्वीवरल्या जीवाचा दृष्टीचा खेळ आहे, सूर्याचा नाही. सूर्याकडून रात्र आणि दिवस नाहीत, तसं आत्म्याकडून झोपणं आणि जागणं. म्हणून आपण सतत जागे असतो, आहे का नाही? सतत जागेत, पण असे जागे असतात का ह्या जागृतीतल्या सारखे? ही एक जागृत अवस्था आहे ना, ही एक अवस्था आहे. निद्रा ही एक अवस्था आहे आणि स्वप्न ही एक अवस्थाच आहे. ह्या ज्या अवस्था आहेत ह्या अवस्था त्रिपुटीनं युक्त आहेत, अज्ञानानं युक्त आहेत. पण ही जी जागृत अवस्था आहे ना, ही अवस्था अज्ञानानं ग्रासलेली. ही कशानं ग्रासलेली आहे? हां, आता जरी आपणाला वाटायलंय जागे आहोत, जागे आहोत, का म्हणून? हे आम्हाला प्रकाश दिसायलाय, पण अज्ञानाचं आवरण निघालंय का? म्हणून तो झोपीतच आहे.
जीव जागृतीमध्ये झोपलेलाच आहे. जीव जागृतीमध्ये झोपलेलाच आहे का नाही? मग ती झोप कशानं आलेली आहे? अज्ञानानं आलेली आहे. मग वृत्ती त्याच्यातच आहे. कशात आहे? अज्ञानात आहे. मग त्या ठिकाणी प्रकाशन कशाचं करायली? जे अज्ञानानं उत्पन्न झालेले पदार्थ आहेत त्याचंच ती प्रकाशन, अज्ञानातल्याच पदार्थाचं ती प्रकाशन करायली आहे का नाही? मग इथं प्रकाशन कशी करायली वृत्ती? अज्ञानामध्ये तर प्रकाशन होतच नाही ना. मग जागृत जीव हे प्रकाशन कसं करायले? तर ते प्रकाशन कसं करायले? तर हा प्रश्न आहे. हा काय आहे? कसे करायले? तर हे कोणाला वाटायलंय प्रकाशन करायले? तर अज्ञानी जीव कशाचं प्रकाशन करायले? तर अज्ञानात उत्पन्न झालेली वस्तू ही सत्य असते का कल्पित असते? मग हे कल्पिताचं प्रकाशन करायले वृत्तीनं, अज्ञानाच्या योगानं ते प्रकाशन करायले. तर हे कशानं कशाचं करायले? कल्पित म्हणजे जे खरं नाही, म्हणजे जे नाहीच त्याचं प्रकाशन करायले. नाही त्याचं प्रकाशन करायले. तर मग हा भ्रम आहे का वास्तविकता आहे? आता हे जागृतीमध्ये हे जीव बघायला लागले, तर रोड बघायलेत, आकाश बघायलेत, सूर्य, चंद्र, तारा, आई वडील, पत्नी, मुलं, हे जागृतीमध्ये जे प्रतीतीला यायलेत हे वास्तविक खरे यायलेत का प्रतीतीला? ज्या अर्थी हे प्रतीतीला यायलेले खरे नाहीत, कशावरून? तर अज्ञानातून याचं प्रकाशन व्हायले वृत्तीचं. वृत्ती कशातून करायली प्रकाशन? आणि अज्ञानानं वृत्तीनं प्रकाशन केलेलं हे यासाठी शास्त्र दृष्टांत देतं. अज्ञानानं ज्यावेळेस वृत्ती प्रकाशन करते त्यावेळेस तो पदार्थ कसा असतो? मिथ्या असतो. सर्पाच्या वृत्तीनं ज्यावेळेस प्रकाशन केलं त्यावेळेस तो सर्प कसा? दोरीवरला सर्प. ज्यावेळेस वृत्ती प्रकाशन करते ते अज्ञानाचं सहाय्य घेऊन करते का ज्ञानाचं? है का नाही? मग तो पदार्थ सत्य आहे का? मग आता जागृतीमध्ये वृत्ती कशानं प्रकाशन, कशा सहाय्य घेऊन करायली? मग हे पदार्थ सत्य आहेत का? म्हणून जगत मिथ्या आहे. म्हणून जगत कसं आहे? प्रतीतीला यालय ना, म्हणून मिथ्या आहे. है का नाही? आणि मिथ्या पदार्थ नसल्याच्या गणतीत असतो. फक्त प्रतीती नाम मात्र प्रतीती आहे, उगा नावाला प्रतीती आहे. है का नाही? आता झोपेमध्ये अज्ञानामध्ये वृत्ती लीन झालेली असते. है का नाही? आणि स्वप्नामधले प्रकाशन करणारे जे पदार्थ आहेत वृत्ती, स्वप्नाचे पदार्थ प्रकाशन ज्यावेळेस वृत्ती करते तिथं प्रकाशन चिदाभासच करतो, साक्षीच करतो. है का नाही? पण वृत्तीचं सहाय्य घेऊनच करतो ना. मग ती वृत्ती कशातून घेऊन करतो? कशातली वृत्ती? ती अज्ञानातलीच आहे ना. आणि मग त्या अज्ञानातले पदार्थ तो साक्षी प्रकाशन करतो. वृत्ती ही अज्ञानात आहे. है का नाही? आणि त्या अज्ञानासहित वृत्ती प्रकाशन ज्यावेळेस पदार्थाला करायली, स्वप्नातल्या पदार्थाला जे दिसायलेलं आहे ते सत्य आहे का? पण त्या काली सत्य वाटत आहे. त्या काली सत्य वाटत आहे, पण ते सत्य आहे का? तसंच इथंही आपल्याला हे सत्य वाटायलंय, पण सत्य आहे का? जरी वाटत असलं तरी
नाही म्हणावंच लागणार आहे. जरी सत्य वाटत असलं तरीही हे सत्य नाही असं म्हणावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. कारण स्वप्नामध्येही पदार्थ सत्य नसून सत्यच वाटले तर, पण जागृतीत आल्यावर ते मिथ्या वाटले तर, है का नाही? तसंच ह्या जागृत निद्रेतून, ह्या जागृत अज्ञानाच्या निद्रेतून जेव्हा मुमुक्षू जागा होतो त्यावेळेस त्याला हे पदार्थ, आता जसे आपल्याला स्वप्नातले पदार्थ मिथ्या वाटतात ना, तसेच मुमुक्षूला त्या, पण तो जागा झाल्यावर बरं का. मग जागा होणे म्हणजे काय? तीच अवस्था. आता ही जागृत अवस्था आहे, ह्या अवस्थेतून जागा होणं, ती अवस्था म्हणजेच अद्वैत भावना रूप असणारी अवस्था आहे. ती अवस्था आणि अद्वैत रूप असणारी अवस्था ही प्राप्त होणे हेच परमार्थाचं फल आहे. समाधीचं काय आणि ज्ञानाचं काय? ज्ञानाने निरंतर अवस्था येत असते, ज्ञानानं निरंतर अवस्था येते, आणि समाधीने काही कालापुरती अवस्था येते. समाधीमध्ये पदार्थाची उत्पत्ती नाही, नसून नाहीत. समाधीमध्ये पदार्थ प्रतीतीला येत नाहीत आणि जागृतही नसते. ती समाधी ही एक अवस्था आहे, समाधी पण ही एक अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये पदार्थ आहेत का? हे जे पंचमहाभूतापासून झालेले पदार्थ ते समाधीत नाहीत, त्या अवस्थेत ते पदार्थ नाहीत. मग तिथं पदार्थ नसून प्रतीती नाही. आणि ज्ञानामध्ये पदार्थ प्रतीतीला येत असून नाहीत, म्हणून ज्ञान श्रेष्ठ आहे का नाही? मग निरंतर काल जागृतीमध्ये घालता येतो का निरंतर काल समाधीमध्ये घालता येतो? है का नाही? म्हणून जागृतीच आपल्याला प्राप्त करून घ्यायची, समाधी नाही. मग समाधीमध्ये जागृती यावी का जागृतीमध्ये समाधी यावी? जागृतीमध्ये समाधी येण्यासाठी, जागृती समाधी रूप होण्यासाठी जागृती या जागृतीतून व्हावी लागते. जागृती, पारमार्थिक जागृती ह्या जागृतीसारखी का? म्हणून त्याचं जगत निराळच आहे, मुक्ताचं जगत निराळच आहे, मुमुक्षूचं जगत निराळच आहे, आणि संसारिकाचं जगत प्रत्येकाचा सारखा विषय नाही, प्रत्येकाचा विषय सारखा नाही. कारण प्रत्येकाचे अधिकाराची अवस्था भिन्न भिन्न आहे. सगळ्याच्या अंतःकरणाची अवस्था भिन्न. कशामुळे? अधिक किंवा कमी गुणामुळं. गुण साम्यता नाही, सर्व जीवामध्ये गुण साम्यता नाही. गुण आहेत पण गुणाचं साम्यता नाही, कमी अधिक गुण आहे का नाही? तितकाच फरक आहे, आणि तितक्याच फरकानं जीवामध्ये भिन्नता आहे. पण ती भिन्नता गुणामुळं असल्यामुळं गुण मिथ्या आहेत, म्हणून ती भिन्नता ही मिथ्याच आहे. म्हणून सर्व जीव सुद्धा एकच आहेत.
सगळे जीव एकच आहेत. जीव सुद्धा वेगळा नाही जीवापासून. जीव जीवाचा जो भेद आहे तो भेद ही नष्ट व्हायला पाहिजे, अभेद व्हायला पाहिजे, है का नाही. आणि जीव जडाचा सुद्धा, जे जड आहे त्या जडाला नाम आणि रूप वगळलं तर ते जड ही काय आहे, जडाच्या ठिकाणचं चैतन्य हेही ब्रह्मरूपच आहे, है का नाही. आणि जीव ही ब्रह्मरूपच आहे. आणि ईश्वर ही, ईश्वरामध्ये आणि जीवामध्ये जो भेद आहे तोही कसा आहे, कल्पितच आहे, है का नाही. म्हणून जीव, जड आणि ईश्वर हे एकरूपच आहेत, है का नाही. मग हा भेद जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपली वृत्ती ब्रह्मरूप होत नाही. ब्रह्मरूप वृत्ती जोपर्यंत भेदात आहे तोपर्यंत त्याची प्रतीती नाही, है का नाही. कारण भेदामध्ये अज्ञान आहे आणि अभेदामध्ये ज्ञान आहे. अभेदात ज्ञान आहे. भेदात जरी ज्ञानाची कल्पना होत असेल, भेदात सांसारिक जीवाच्या ठिकाणी भेद आहे आणि त्याला जरी ज्ञान होत असेल तर ते ज्ञान ज्ञान नाही, ते अज्ञान आहे. ते काय आहे, अज्ञान आहे. कशावरून, कारण तो जे लक्षण करतो ते लक्षण सर्व भिन्न आहेत. विषयाचे लक्षण जो करतो का ते लक्षण भिन्नता येते त्याच्याकडून. सत्य लक्षण अज्ञानी जीवाला करता येत नाहीत. का, अज्ञानाकडून सत्य लक्षण करताच येत नाही. म्हणून सत्य प्रतीतीच येत नाही तर सत्य लक्षण कसे करता येतील हो. सत्य प्रतीतीच येत नाही ना. प्रतीती कशी आहे, कल्पित आहे. जे दिसायले ते कसं आहे, मग त्याला कितीही सत्यता सांगितली तरी ते काय सत्य होईल का. कितीही मावशीला माय माय म्हणलं तरी ती माय होईल का. मावशीला किती माय माय म्हणा, ती माय होतच नाही. माय ती माय आणि बाप तो बाप. तस लक्षणामध्ये दोष आला की तिथं ज्ञानामध्येही दोष येतो. त्या ज्ञानामध्येही तो ज्ञानाचा दोष नाही, तो ज्ञानाचा दोष नाही, पण ज्ञानात दोष येतो म्हणायलो. दोषात ज्ञान जात नाही, त्या ज्ञानात दोष येतात, है का नाही. म्हणजेच प्रकाशन चुकीचं होतं. आणि चुकीचं प्रकाशन ज्ञान का करतं, तुम्ही ज्याच्यावर बॅटरी दाबायलात ते ज्ञान, वृत्तीतला चिदाभास ज्ञान करणारच की. मग तुमचं प्रकाश जे आहे तो प्रकाश तुम्ही कशावर टाकायचा आहे, कशावर बी टाकला तरी ज्ञान प्रकाशन करणारच. प्रकाश आवरण गेलं की त्या ठिकाणी ज्ञान होणारच. आवरण गेलं की ज्ञान होणारच. मग अज्ञानाचं, अंधकाराचं आवरण गेलं की त्या ठिकाणी वृत्ती जाणारच. आणि वृत्ती गेली की त्या ठिकाणी असलेलं अज्ञानाचं आवरण दूर करणारच. आणि अज्ञानाचं आवरण दूर केलं की त्या ठिकाणी चिदांश त्याचं ज्ञान प्रकाशित करणारच, है का नाही. मग तो पदार्थ सत्य असो की मिथ्या असो की कसाही असो, है का नाही. ज्ञानामध्ये काही दोष आहे का. मग त्या ठिकाणी ज्ञान जे प्रकाशन व्हायलंय, प्रकाशित व्हायलंय
तो दोष जर चुकीचं ज्ञान होत असेल तिथं, तर तो दोष ज्ञानाचा आहे का वृत्तीचा आहे का नाही? मग सविकल्प समाधीमध्ये आणि निर्विकल्प समाधीमध्ये जी वृत्ती प्रकाशन करायली ज्ञानाचं, तर सविकल्प समाधीमध्ये वृत्ती अज्ञानासहित प्रकाशन करते. वृत्ती अज्ञानासहित प्रकाशन करते. म्हणून त्या ठिकाणी निर्विकल्प समाधीचं ज्ञान होत नाही. निर्विकल्प म्हणजेच ब्रह्माचं सत्य ज्ञान होत नाही. स्वरूप तिथं सत्य कळत नाही. म्हणून ज्ञान होतानाही ज्ञानामध्येही भ्रम होतात. ते कशामुळं? काहींना समाधीमध्ये वेगवेगळे ज्ञान प्राप्तीला येतात. रंगारंगाचे प्रकाश दिसतात. रंगारंगाचे प्रकाशामध्ये रंग दिसतात. हे कशामुळं? कारण तिथं ब्रह्मतत्वामध्ये तर रंग नाहीत ना. मग समाधीमध्ये जर रंग दिसले तर म्हणावं वृत्तीमध्ये दोष, आणखी अंतःकरणामध्ये दोष आणखी शिल्लक आहे. त्या दोषासहित वृत्ती निघाली म्हणून प्रकाशन दोषजन्य व्हायले, है का नाही? मग निर्दुष्ट असणार ज्ञान हे कधी होईल? ज्या वेळेस त्या वृत्तीचा आत्यंतिक लय होईल. लय म्हणजे निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती होईल वृत्तीची. त्यावेळेस सत्य ज्ञानाला प्राप्त होईल तो आभास. खरं ते ज्ञान आहे, त्याला सत्य ज्ञान म्हणतात. आणि तिथपर्यंत जे व्हायलेले ज्ञान आहेत ते सर्व मिथ्या ज्ञान आहेत. तिथपर्यंत व्हायलेले ज्ञान, कारण ते ज्ञान दोषजन्य आहेत. म्हणजेच वृत्तीच्या दोषानं व्हायलेले ज्ञान आहेत. आता जागृतीमध्ये व्हायलेले हे ज्ञान कसे आहेत? दोषजन्यच आहेत ना, वृत्तीनंच व्हायलेत ना. हे वृत्तीनं ज्ञान व्हायलेत. आणि वृत्ती ज्ञान हे कल्पित आहे, वास्तविक सत्य ज्ञान नाही. मग ब्रह्मज्ञान जे होतं ते वृत्तीनं होतं का वृत्ती सोडून होतं? वृत्तीनं व्हायलेलं ज्ञान कसं असतं? दोषजन्य असतं, है का नाही? मग बुद्धी हे तत्व निश्चय करणारी आहे, है का नाही? हेच ते आहे, हेच ते आहे असं तत्व कोणतं कार्य करतं? बुद्धी करतं निश्चय. आणि संकल्प विकल्प मन करतं, है का नाही? मग निश्चय करायचा आहे की आता हेच आपलं स्वरूप आहे समाधीमध्ये. आता आपलं जे आता आपल्याला प्रतीतीला आलंय तेच आपलं स्वरूप आहे. मग रंगारंगाचं दिसलं तर आपण तेच का? निश्चय करायली बुद्धी. आणि आपणही तसा समजा आता बुद्धीने निश्चय केला म्हणजे आपलाच निश्चय झाला, आपण तसे आहोत असा निश्चय करायलोत ना, है का नाही? मग ते ज्ञान कसं झालं? समाधीमध्ये हा सुद्धा धोका आहे. म्हणून समाधी देणारा गुरु त्या योग्याला विचारतो समाधीतून उत्थान झाल्यावर की तुला काय ज्ञान झालं, आत्म्याचं कशा प्रकारे ज्ञान झालं. मग त्या ठिकाणी जर तो सांगत असेल लक्षणं तिथली, तर मग ते लक्षणं ब्रह्माशी जुळतील का? ब्रह्माच्या अगोदरच लक्षणं आत्मस्वरूपाचे कशी लक्षणं सांगितली? तर नित्य, निर्विकार, निर्गुण आणि रंगरहित. रंग आहे का? त्याचा रंग सांगितलाय का? आणि मग ते समाधीतले लक्षणं त्या ब्रह्माशी जर जुळत नसतील, त्या आत्म्याशी जुळत नसतील, तर मग तो समाधी करून ही वाया गेला का नाही?
तो समाधीच वाया गेला ना. जसं रुक्मिणीचं लग्न होतं, रुक्मिणीचं सगळं लक्ष तयारी केली होती हा, आणि लग्न लावायचा टाइम होता, पण लग्नाच्या अगोदर इकडं महादेवाचं दर्शन घेऊन नवरीनं यावं लागतं असा त्या गावातला नियम होता. आणि हे अर्जुन संन्यासी होऊन गेला होता तिथं. हे कोण? कृष्ण. तिथं कृष्ण रथ घेऊन गेला होता आणि देवळाच्या पाठीमागं रथ उभा केला होता, है का नाही. आणि मग ती नवरी रुक्मिणीच ना हा, ती प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठीमागं गेली आणि तिनं रथात उडी मारली. कशात? आणि कृष्ण तिला घेऊन आला. पण इकडं रुक्मिणीचा सगळा जो काय थाटमाट केला होता लग्नाचा, तो सगळा काय झाला? तो देखावा ते सगळा काय झाला? कारण ज्याच्या संग लग्न लावायचं होतं त्याच्या संग लागलं का? आता नवरीच गेली ना पळून. हा, इतका थाट केलेला लग्नाचा, तसा समाधीमध्ये इतका केलेला थाट काय कामाचा झाला ते. त्याच्यामुळं समाधीमध्ये चुकीचा मार्ग लागू शकतो. मार्ग, कारण तो मार्ग कसा आहे? स्वतंत्र मार्ग आहे. तो संगतीतला मार्ग नाही ना. समाधी हा मार्ग संगतीतला आहे का? तो एकट्याचाच आहे. आणि मग त्या ठिकाणी चुकण्याची दाट शक्यता असते. जसं ज्ञान व्हायला पाहिजे, जसं भान व्हायला पाहिजे वृत्तीला, जसं भान व्हायला पाहिजे तसं जर भान नाही झालं तर समाधी वाया जातो ना. समाधी करून तो वाया जातो, है का नाही. मग आपला प्रयत्न वाया जाऊ नये यासाठी ज्ञान मार्ग हा कसा आहे? श्रेष्ठ आहे, श्रेयस्कर आहे, है का नाही. म्हणून तेच समाधीमध्ये सांगितलेलं ज्ञान आणि ज्ञान होण्यासाठी सांगितलेलं हे ज्ञान कधीच धोका देत नाही. पण दोन्ही ज्ञान सारखेच आहेत. दोन्ही ज्ञान कसे येतं? सारखेच येतं. फक्त शेवटी त्या वृत्तीला समाधीतून ती वृत्ती जर वापस आली, समाधीतून ती वृत्ती वापस आली तर जागृतीला यायली, म्हणजे भेदात यायली, म्हणजे त्या वृत्तीची आत्यंतिक निवृत्ती. किती बाऱ्या तुम्ही योग लावला तरी आत्यंतिक निवृत्ती होत नाही. आणि ज्ञानामध्ये वृत्ती असताना वृत्तीची निवृत्ती करता येते. वृत्ती असताना वृत्तीची निवृत्ती करता येते. कशाने? कोण्या ज्ञानानं? म्हणजेच ब्रह्मज्ञानानं. ब्रह्मज्ञानानं आपणाला अध्यासाची निवृत्ती करता येते. आणि अध्यासाची निवृत्ती झाली की अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय राहतच नाही. इथं ज्ञानच करून घ्यायचंय, समजूनच घ्यायचंय ना. ज्ञानानं समजत आहे ना, मग आपल्याला समजून घ्यायचंय ना. एकदा समजलं की समजलंच ना. समजणं जात नसतं, समजणं, जाणणं, है का नाही, हे जात नसतं. मग तेच जाणीव सतत ठेवणं
वृत्तीमध्ये अंतःकरणामध्ये ती जाणीव, जाणलेली जाणीव ब्रह्मस्वरूपाची, ती जाणीव सतत आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणं, चित्तामध्ये ठेवणं, यालाच म्हणायचं समाधी. ही समाधी आहे. चालती बोलती हीच समाधी आहे. जागृतीमध्ये हीच समाधी आहे. त्याचा व्यवहार वेगळाच होतो आणि जे सांसारिक पुरुष जागृतीमध्ये आहेत त्याचा व्यवहार बाहेरून सारखंच दिसतंय. समाधीवान पुरुष म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष हा समाधीवानच झाला ना. मग तो ब्रह्मज्ञानी पुरुष आणि सांसारिक पुरुष बाहेरून सारखाच दिसतो, पण आतून खूप फरक आहे. किती फरक आहे? सत्ताच भिन्न नाही. कारण तो जागृतीतल्या जागृतीत म्हणजे पारमार्थिक अवस्थेत असतो आणि सांसारिक पुरुष ह्या अज्ञानातल्या जागृतीत असतो. इतकी सत्ता भिन्न आहे दोघाची, पण दिसायला सारखेच दिसतात. मग या ठिकाणी ते म्हणतात झोपलेला पुरुष आणि समाधीतला पुरुष हे दिसायला पण सारखे आहेत का? समाधी ते समाधी, झोप ते झोप. समाधीमध्ये जर निर्विकल्प समाधी लागला तर ती वृत्ती ब्रह्मामध्ये लीन होते. भावासहित वृत्ती, भाव बी आणि वृत्ती बी कशात ती ब्रह्मस्वरूप होते, है का नाही? पण त्या समाधीस्थ असणाऱ्या पुरुषाची हालचाल असते का काही? तोही निश्चल दिसतो, अजिबात हालत नाही, डुलत नाही, बघत नाही, ऐकत नाही. त्याच्याही अंगाहून सर्प गेला तरी त्याला त्याचं ज्ञान होत नाही. ज्ञानच होत नाही म्हणल्यावर भेण्याचा संबंधच येत नाही. आणि तसाच झोपीतलाही पुरुष बाहेरून लक्षणं दोघाची, पण वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसती सारखी, पण वर्म जाणे तो. मग कोणतं वर्म? ते अंतर्वर्म, झोपणाराचं आणि समाधीवानाचं. हे वर्म कळायला पाहिजे. आणि हेच हे वर्म सहसा लवकर कळत नाही आणि कोणी सांगत नाही. हे वर्म ऐसे वर्म मज दावी नारायणा. आणि अंतरीच्या खुणा कोणच्या अंतरीच्या? त्या समाधीस्थ पुरुषाचं वर्णन, झोपीतल्या पुरुषाचं वर्णन. दोघांमध्ये काय आहे भिन्नता? निर्विकल्प समाधीचं स्वरूप, सविकल्प समाधीचं स्वरूप. कारण ते मधातलं स्वरूप आहे आणि ते बाहेर आणून सांगायचं असं वर्म. तिथलचं वर्म सांगणं. सभागृहामध्ये काय झालंय काय नाही झालं हे आपल्याला कुठे कळत आहे, पण तिथलं जे झालंय ते वर्म जो जसाला तसं सांगन, हे का नाही? त्याला म्हणायचं खरं वर्म, आयुष्य वर्म म्हणजे खरे वर्म. दावी नारायणा, अंतरीच्या खुणा. त्या प्रगट करून सांगाव्या लागतील ना. आता त्या खुणा सांगायला का सोप्या आहेत का? आयुष्य वर्म मज दावी नारायणा. आता ते सत्य वर्म दाखवायचंय. आता ते कसं दाखवावं सत्यवर्म, कसं सांगावं सत्यवर्म, ती अंतरीची खूण कशी सांगावी? एक मुमुक्षु
दररोज सद्गुरूकडे यायचा आणि सद्गुरू त्याला अध्यात्मविद्येचा उपदेश करायचे. हा? आणि मग पुष्कळ दिवस झाले तो श्रवण करायतलाय. मग तो कंटाळा आला त्याला श्रवणाचा. म्हणला गुरुजी मला एकच सांगा सत्य काय आहे ते. आता एकदाच सांगा काय येतं सत्य. गुरुजी म्हणले ठीक आहे. गुरुजी तितकं म्हणले ठीक आहे. आणि मग गुरुजी गेले समाधीमध्ये. कशात? निर्विकल्प समाधी लागली त्यांना. कारण सांगायचं होतं ना सत्य त्याला. हा? अंतरीची खून सांगायची होती ना सत्य. वर्म दाखवायचं होतं ना ते. आता ते वर्म सांगायचं म्हणल्यावर कसं दाखवा येतंय का? सांगा येतंय का? मग गुरुजी गेले समाधीमध्ये. आता समाधीतून त्याला सांगा येतंय का? सांगायचं म्हणल्यावर वृत्ती यावं लागल. आता ते समाधीत गेल्यामुळं ते समाधीत कवर राहणार आहे तर जोपर्यंत हा गुरुजीला पुन्हा पुन्हा विचारित नाही, गुरुजीला उठविणार नाही समाधीतून. कारण तिथं उत्तर थोडंच भेटणार आहे त्याला. दिलं तरी थोडंच कळणार आहे त्याला. उत्तर मिळालं तरी थोडंच मिळालं त्याला. समाधीत गेले हा ते सांगायतलेत ना. मग हे असं असतं, हे असं असतं सांगायतलेत ना. पण त्याला दिसायलंय का? मग तो वाट बघायला गुरुजी केव्हा आपल्याला सत्य सांगतेन, कधी सांगतेन. त्याला वाटलं गुरुजीला झोप लागली काय की. मग तो हलवून उठवायला गुरुजीला, उठा मी विचारलेलं कधी सांगतात. अरे म्हणले तू असतं ते सांगू लागलो ना, तुझ्या शंकेचं समाधान मी करू लागलो आणि तुला नाही का समजलं अजून. हा? ते म्हणलं सांगितलंच नाही. मग हे ज्याची त्याला खून आहे. ही खून सांगता येते का? सांगितली तरी कळाली का? मग गुपचूप बसणं हेच सांगणं. त्या स्वरूपाविषयी गुपचूप बसणं म्हणजे न सांगणं का सांगणं? हे वर्म. जर एखाद्यानं करंजा करण्यासाठी ते पिटी करतात ना, पिटी. ती पिटी केली आणि त्या घरातल्या मुलानं त्या पिटीचा बकमा हाणला. आणि तोंड मिटकून घेतलं. आता त्याच्यावर ते बोट असे वरकोंडा दिसला ना. त्याची माय म्हणली ह्याच्यात बोट कोणाची येतं? हा हे कोणी खाल्लं ह्याच्यातलं? मग तिथं 2-3 लेकरं होते. ते दुसरे 2-3 लेकरं म्हणले आई आम्ही नाही खाल्लं, आम्ही नाही खाल्लं. हा पण ते एक मनीच ना खाल्लं नाही. हा ते हो बी म्हणी नाही, नाही बी म्हणी ना. हा याचा अर्थ काय समजायचा? हे त्याचं सांगणं नाही का? त्यानं होच म्हणावं का नाहीच म्हणावं? है का नाही? हो म्हणणं तरी सांगणंच आहे, नाही म्हणणं तरी बी सांगणंच आहे, आणि गपचीप बसणं म्हणणं तरी है का नाही? मग कितीही सांगा ही त्रिपुटी, हे खरंय का ते खरंय का ते खरं नाही, हे खरंय, हे तुम्ही किती सांगा हे कल्पितच आहे. ही त्रिपुटी ही सगळी कल्पितच आहे. तुम्ही याला सत्य म्हणा, असत्य म्हणा, किंवा मिथ्या म्हणा, किंवा न म्हणा, म्हणा किंवा न म्हणा, किंवा गुपचूप बसा, तरी पण हे आशाला असंच आहे. हे कशानं कळत आहे? या अंतरीच्या खुणा आपल्या चित्तामध्ये प्रगट झाल्या. आपल्याला जागृतीतून
पारमार्थिक जागृता आली की हे आपल्याला कसं दिसत आहे. कोणी कितीही येऊन सांगितलं जगत सत्य आहे तर जगत सत्य वाटेल का? कोणी म्हणेल जगत मिथ्या आहे म्हणून जगत मिथ्या वाटेल का? कोणी म्हणेल जगत आहे तर आहे वाटेल का? जगत कोणी म्हणेल जगत नाही तर नाही वाटेल का? जगत नाही बी वाटूनी, जगत आहे बी वाटूनी, जगत मिथ्या बी वाटूनी आणि जगत सत्य म्हणून बी वाटूनी. वाटूनी का नाही? हे चारही लक्षणं बसतात का जगताच्या ठिकाणी? नाही म्हणाव तर दिसायलंय. हा, दिसायलंय म्हणून सत्य म्हणावं तर टिकत नाही. ज्ञानापुढं, ब्रह्मज्ञानापुढं टिकत नाही, है का नाही? आणि असत्य म्हणावं तर प्रतीतीला आलंय, मिथ्या म्हणावं तर ज्ञानापुढं टिकत नाही. हा, मग सत्य म्हणावं तर तेही ज्ञानापुढं टिकत नाही. अद्वैतापती येतो सत्य म्हणल्यावर. ब्रह्म एक सत्य आहे, जगत एक सत्य म्हणल्यावर अद्वैतापती येईल. म्हणून त्याला आहे म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही. आहे नाहीच्या पलकडचं जगत आहे. हे कसं आहे? मग जसं ब्रह्माचं लक्षण करता येत नाही, ब्रह्माचं काही लक्षण करता येतात का? सांगता येणार ना लक्षण. जर त्याचे लक्षण असले असते तर सांगता आलं असतं ना भडकून समाधीवाल्याला. निर्विकल्प समाधी ज्याला लागली त्याला सांगता आलं असतं ना. हा, फक्त त्याला सांगता येते की असं नाही, ते असं नाही. वेदानं सुद्धा तसंच सांगितलंय की असं नाही तसं नाही, नाही नाही म्हणूनच सांगितलंय. मग ते नाही म्हणलंय का असं नाही म्हणलं? हा, पोरगी बघून आलं पोरग एखादं, हा, माय बाप विचारतं कशी पोरगी? नाही हिच्यासारखी नाही, तिच्यासारखी नाही, नाही तिच्यासारखी नाही. अरे मग कशी ते सांग ना. हा, नाही तिच्यासारखी कोणीच नाही म्हणून इथं त्याच्यासारखं, म्हणून असं नाही तसं नाही हे अशानं सांगता येतं. ते असं नाही म्हणून सांगता येतं, असं आहे म्हणून कधीच सांगता येत नाही, है का नाही? मग कसं सांगावं त्याला? किती अडचण आहे सांगायची, तरी बी सांगायतलेत का नाही, है का नाही? पण कसं सांगायचंय? गपचूप बसणं हेच भले. हा, ठेवू चरणावरी माता हेची भले. हा, हे अंतर्लक्षणानंच जाणावे लागतात, है का नाही? म्हणून हा जो समाधीचा प्रकार होता हे कळण्याचा प्रकार आहे. आपण कळण्याचा प्रकार सांगितला, पण ह्या कळण्याला काय विघ्न येतात, काय अडचण येते हे कळण्यासाठी? कामून कळत नाही हे असं. हे अन्य जीवायला कामून कळाना आणि आपण कळण्यासाठी बसलोत तर यथार्थ का कळाना? याला काहीतरी आडवं येत असं, है का नाही? तशी प्रतीती आपणाला मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं आपण ठामठोक त्या वृत्तीवर काय येणार? याला विघ्न असतात. जसं रुक्मिणी स्वयंवरामध्ये विघ्न आलं, लग्न का लागलं नाही, विघ्न आलं. तसं
इथं समाधी आपल्याला का प्राप्त व्हाय नाही, समाधीचं ज्ञान का व्हाय ना, समाधीतलं ज्ञान का व्हाय नाही, म्हणजेच ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान का व्हाय नाही, त्याच्या पाठीमागं विघ्न येतं. आणि तेच विघ्न आता पुढं सांगायले ते की हे विघ्न येऊ देऊ नयेत आणि असले तर घालवावेत. आता ज्ञान सांगूनही बघा, झाड लावले पण त्याला पुन्हा कुपाट्या पण लावायच्या. शास्त्र किती लांबवर विचार करतंय बघा. झाड लावून दिलंय, समाधीचं ज्ञान सांगितलंय, पण ते ज्ञान त्याच्या सुरक्षतेसाठी पुन्हा कुपाटी लावून द्यालंय. म्हणजे विघ्न काय येतात तेही सांगायलंय, त्याचं रक्षण कसं करायचं आहे का नाही. यापुढं निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्यांचे निवृत्तीचा उपाय. जर विघ्न आलं एखादं तर त्याची निवृत्ती कशी करायची, त्याचा उपाय. असं इतिपासून शेवटपर्यंत शास्त्र बोधन करीत असतं, बोध करीत असतं. पण तो बोध आपण टिकविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते जर टिकत नसेल बोध तर कशामुळं टिका नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. आपण जरी आता परोक्षातून श्रवण घडलं असलं तरी ते अपरोक्ष हे आपण आलेले विघ्न जर काढून टाकले की तेच ऐकलेलं अपरोक्ष होतंय. परोक्ष ऐकलेलं ना तेच काय होतंय, तेच अपरोक्ष होतंय. कसं, जर एखादा मुलगा बायको बघायला गेला आणि त्याला जाता जाताच विहिरीवर एक मुलगी दिसली, जाता जाताच त्याला हांडा घेऊन चाललेली किंवा काही मुलगी दिसली वस्तू घेऊन जाणारी, त्यानं बघितली आणि मग जिथं ती मुलगी बघायला जाणार होता त्या घरी गेला आणि त्या घरी गेल्यावर त्याला तीच मुलगी दिसली. अगोदर जी दिसली होती ती परोक्ष होती, दिसली होती ना, पण तिथं आपण जिला बघायला चाललो तीच याचं ज्ञान होतंय का? तसं परोक्ष ज्ञान होतंय अगोदर, पण प्रत्यक्षता कधी येते? अपरोक्ष झाल्यावर, है का नाही. मग प्रत्यक्षतेला आडवं काय येतंय, अपरोक्षाला आडवं काय येतंय? जोपर्यंत ते प्रत्यक्ष येत नाही हेच खरं आडवं आहे. पण त्याला प्रत्यक्षतेला कोण येऊ दे नाही, त्याचा समाधीच्या नंतर शास्त्रानं काय केलाय, विचार सांगितलाय, हे आडवं येतंय. काय? समाधीला आडवे येणारे जे विघ्न आहेत ते विघ्न कोणते ते सांगणार आहेत. आता यापुढं ह्या निर्विकल्प समाधीला येणारे विघ्न आहे का नाही. आता आपल्याला जी काय ब्रह्मरूपाचं ज्ञान हे वृत्तीमध्ये सतत राहावं म्हणून काय विघ्न येतात, हे प्रपंचातले विघ्न येतातच ना, आहे का नाही. मग वृत्ती जाती, असलेली वृत्ती जाती, आता आलेली वृत्ती राहत नाही. मग ही चालली यायली लय पावायली नाही. हा, मग ही लय पाहू नये, ही जशाला तशीच राहावी, कायमस्वरूपी राहावी. त्यासाठी चालली त्या अर्थी काहीतरी विघ्न आलेत म्हणून चालली. मग कोणते विघ्न येतात ते यापुढं सांगणार आहेत, ते उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत थांबू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.